स्वर्गाची राणी उल्हास कर. हालेलुया. कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हालेलुया. हे कुमारी मरिये, आनंद व उल्हास कर. हालेलुया. कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. तुला भक्तीने झाकलेल्या देवा, ह्या रोटीच्या रूपात आहे झाकलेला माझे सर्व काहीच मी तुला देतो. काकी लक्ष लावू आनंदी होतो. दृष्टी हातास जिभेस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्य मानितो मी शब्द देव पुत्राचे, काकी त्या सत्याहून नाही जास्त दुसरे. आमेन. आपला प्रभू परमेश्वर त्रैक्यातील दुसरी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये हजर आहे. आपण त्याला भावपूर्णरित्या वंदन करूया. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण परमेश्वराची स्तुती गौरव करूया. कारण तारणाच्या योजनेमध्ये त्याने धैर्यवान अशा योसेफाची निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून आपला परमेश्वर याच्या आपण आता स्तुती आणि गौरव करूया. गायनाद्वारे आपण त्याला उंचावूया. La 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 la. Hallelujah, स्तुति गाए हम
गाए हम, यीशु की स्तुति गाए हम, हालेलुया स्तुति गाए हम, यीशु की स्तुति गाए हम, हालेलुया, 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 ला 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 ला। यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ, यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ। आशीष देगा, साथ मिलेगा, कभी नहीं छोड़ेगा। आशीष देगा, साथ मिलेगा, कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया स्तुति गाए हम, यीशु की स्तुति गाए हम, हालेलुया स्तुति गाए हम, यीशु की स्तुति गाए हम, हालेलुया, 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 हालेलुया। La 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 la। Praise you Jesus, thank you Lord, hallelujah, hallelujah। तू प्रेमळ पिता आहेस, हे धैर्यवान पित्या, धैर्यवान येशूला तू आमच्यामध्ये पाठवलंस, योसेफाला त्याचं पालन पोषण करण्यासाठी पाठवलं। तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, तुझा गौरव गातो। थँक यू जीसस, प्रेज यू लॉर्ड जीसस, थँक यू जीसस। स्तोत्र संहितेमध्ये आपण वाचतो, स्तोत्र 100 मध्ये, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हालेलुया, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, प्रेज द लॉर्ड, गीत गात त्याच्या पुढे या। हालेलुया, परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, हालेलुया, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, हालेलुया, आम्ही त्याचेच आहो, प्रेज यू जीसस, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो। हालेलुया, त्याचे उपकार स्मरण करत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा। हालेलुया, हालेलुया, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा। हालेलुया, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते। हालेलुया, 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 खरोखर त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकत असते। आपला परमेश्वर अत्यंत प्रेमळ आहे, त्याची स्तुती आणि गौरव करणं हे आवश्यक आहे, कारण तो महान आहे, आपण कल्पनाही करू शकत नाही इतका तो महान आहे। आणि म्हणून आता गायनाद्वारे आपण पुन्हा एकदा त्याला उंचावूया, त्याची स्तुती गौरव गाऊया। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। पापांची आम्हाला क्षमा करीतो, पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो, सन्मार्गावरी आम्हाला चालितो, सन्मार्गावरी आम्हाला चालितो। देवाचा अनुभव घ्यावा,
धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागितो, रोज पहाटे आम्हाला जागितो. कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, 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 धन्यवाद देवाला द्यावा. Hallelujah. Thank you, Praise you, Lord. Jesus. Worship you. तू महान परमेश्वर आहेस. तुझ्यासारखा दुसरा देव नाही. अनेक उपकार तू आम्हावर केले आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझी स्तुती कर, तुझा गौरव कर. थँक यू लॉर्ड. प्रेज यू लॉर्ड. ग्लोरी टू योर नेम. महान परमेश्वराला धन्यवाद. थँक यू लॉर्ड. प्रेज यू लॉर्ड. थँक यू जीसस. आपण जेव्हा परमेश्वराची स्तुती करतो तेव्हा त्या स्तुतीवर तो आरूढ होत असतो आणि आपण त्याच्या सिंहासनाजवळ, त्याच्या राजासनाजवळ जात असतो, जिथे आपण त्याची आराधना करू शकतो. म्हणून आता आपण त्या राजासनाजवळ जाऊया, जिथे आपण त्याची आराधना अगदी मोकळ्या मनानं, अंतःकरणातून करू शकतो. आता आपण गायनाद्वारे त्याची आराधना करूया. अगदी मनापासून, तन्मयतेनं ही आराधना करूया. यीशु के चरणों में आराधना करें, यीशु के चरणों में आराधना करें. हाथों को उठा के हम आराधना करें, हाथों को उठा के हम आराधना करें. घुटनों पर आके हम आराधना करें, घुटनों पे आके हम आराधना करें. उसके आंगन में आराधना करें, उसके आंगन में आराधना करें. आत्मा से भर के हम आराधना करें, आत्मा से भर के हम आराधना करें. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया 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 क्षणभर शांत राहून प्रभूचं वचन, त्याचा शब्द आपल्या अंतःकरणात ऐकूया. ख्रिसाठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण संत जोसेफ याला वाहिलेल्या ह्या वर्षानिमित्त साजरा करीत असलेल्या नोव्हेंबरचा आजचा 7वा दिवस साजरा करीत आहोत. आणि आजचा विषय फार सुंदर आहे की संत जोसेफ वैश्विक ख्रिस्त सभेचा आश्रयदाता. 8 डिसेंबर 2020 ते 8 डिसेंबर 2021 पर्यंत आपण संत योसेफाला वाहिलेलं वर्ष साजरं करीत आहोत. त्याला कारणही तसं आहे, कारण 8 डिसेंबर 1870 रोजी पोप पायस 9 यांनी संत योसेफ यांना ख्रिस्त सभेचा, अखिल ख्रिस्त सभेचा आश्रयदाता म्हणून घोषित केलेलं होतं. त्याला ह्या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून ही 150 वर्षाचा हा उत्सव जणू आपण साजरा करीत आहोत. 1870 रोजी त्यांनी चर्च किंवा अखिल ख्रिस्त सभेचा आश्रयदाता म्हणून संत योसेफाला का घोषित केलं? कारण त्यावेळेला चर्च एक प्रकारच्या छळवणुकीला सामोरे जात होतं. ह्या छळवणुकीला सामोरे जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा आणि पवित्र कुटुंबाचा ज्याप्रमाणे संत योसेफाने सांभाळ केला, त्याप्रमाणेच त्याने संपूर्ण ख्रिस्त सभेचा सांभाळ करावा म्हणून हे वर्ष किंवा त्यावेळेला त्यांनी त्यांना अखिल ख्रिस्त सभेचा आश्रयदाता म्हणून घोषित केलेलं होतं. प्रिय बंधू भगिनींनो, आज सुद्धा आपण बघतो की चर्च एका वेगळ्या परिस्थितीमधून जात आहे आणि अशा वेळेला ह्याच संत योसेफाने आपल्या चर्चसाठी सतत मध्यस्थी करावी म्हणून हा रास्त विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवून पोप फ्रान्सिस यांनी हे संपूर्ण वर्ष संत योसेफाला वाहिलेलं वर्ष आहे. संत जॉन क्रिझोस्टम किती सुंदर रीतीनं आपल्याला सांगतात बघा. ते सांगतात की संत योसेफाने तारणाऱ्याच्या योजनेसाठी स्वतःला वाहून घेतलेलं होतं. आपण निरनिराळ्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतो. आपण निरनिराळ्या कार्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित करत असतो. मग आपलं कुटुंब असो किंवा आपण एखादं घेतलेलं मिशन असो किंवा आपण घेतलेलं एखादं कार्य असो, आपला व्यवसाय असो, निरनिराळ्या कार्यासाठी आपण स्वतःला झोकून देत असतो. त्याप्रमाणे तारणाऱ्याच्या योजनेसाठी परमेश्वराची जी योजना आहे ती त्याला योसेफाला परमेश्वराने देवदूतामार्फत प्रकट केलेली होती. त्या योजनेला त्याने स्वतःला संपूर्णपणे वाहून टाकलेलं होतं आणि म्हणून तारणाऱ्याच्या योजनेशी तो एकरूप झालेला होता. आणि ते सुंदर शब्द संत जॉन क्रिझोस्टम यांनी वापरले आणि सांगितलं की तारणाऱ्याच्या योजनेशी त्याने स्वतःला समर्पित केलं किंवा त्यासाठी वाहून घेतलं. तो पॉल 6 हे संत योसेफाविषयी उद्गार काढताना म्हणतात की कौटुंबिक प्रेमासाठी त्याला जे मानवी पाचारण झालं ते त्याने सर्व कलागुणांचे अलौकिक समर्पण केलं. कौटुंबिक जीवनासाठी त्याला जे पाचारण झालं त्याचं त्याने जीवनातून समर्पित केलं. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रत्येक जण
कुटुंबामध्ये जीवन जगत आहोत. आणि आपण बघतो आपल्या कुटुंबामध्ये आपले आई वडील असू द्या, आपली मुलं असू द्या, निरनिराळ्या प्रकारचे परिश्रम करून आपलं कुटुंब उभारण्याचं, आपलं कुटुंब चालवण्याचं प्रयत्न करत असतात. आणि बरेचसे लोक आपण बघतो की अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. या कोविड-19 परिस्थितीमध्ये आपण प्रत्येकजण बघतो की माझं कुटुंब कसं सुरक्षित राहील, माझं कुटुंब कसं सगळ्या जबाबदारी पार पडत असताना अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये राहील आणि कुटुंबाच्या गरजा ह्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मला कशा पुरवता येतील, अशा चिंता निरनिराळ्या लोकांना लागून राहिलेल्या आहेत. तशीच आपल्या कुटुंबासाठी प्रेमापोटी एक योग्य अशी परमेश्वराची जी योजना होती त्याला वाहून घेण्याची गरज संत योसेफाला वाटलेली होती आणि त्या गरजेसाठी त्याने स्वतःला समर्पित केलेलं होतं. आणि म्हणून पोप पॉल 6 सुंदर रीतीने सांगतात की कौटुंबिक प्रेमासाठी त्याने मानवी पाचारण सर्व कोलाव गुणांनी अलौकिकरित्या समर्पित केलेलं होतं. तो मरियेचा पती होता आणि येशूचा पिता होता. ख्रिस्ती लोकांना आतापर्यंत संत जोसेफ हा एक पिता म्हणून आपल्या जीवनामध्ये मानलेला आहे. का? त्यानं मरियेच्या बाबतीमध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये जी भूमिका बजावलेली होती ती त्याने पती म्हणून आणि त्याने पिता म्हणून कुठेही कमतरता दाखवली नाही. ज्या ज्या परिस्थितीमध्ये त्याला हाक आली त्या परिस्थितीला धावून जाण्यासाठी आणि आपलं कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी, आपल्या कुटुंबाची उभारणी करण्यासाठी त्याने प्रामाणिक प्रयत्न केलेले होते. आणि म्हणून ज्या योसेफाने पवित्र कुटुंबासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तोच योसेफ आमच्या कुटुंबाचा, आम्हा सर्वांचा एक आदर्श बनून राहिलेला आहे. योसेफाच्या जीवनाकडे आपण जेव्हा पाहतो पुढचा मुद्दा, तेव्हा तो एक स्टॅच्यू नाही. अनेकांना वाटते योसेफ काही बोलला नाहीये, त्याने जास्त काही केलेलं दिसत नाहीये. प्रिय बंधू भगिनींनो, मरियेचा गरोदरपणामध्ये स्वीकार करणं हे एक त्या परिस्थितीमध्ये स्वीकारलेलं त्यानं फार मोठं आव्हान होतं. आणि या आव्हानाला त्याने जीवनामध्ये योग्य असा प्रतिसाद दिलेला होता. परिस्थिती इतकी चांगली नव्हती, मात्र त्या परिस्थितीमध्ये त्यानं मरियेचा स्वीकार केलेला होता. काहीही त्याच्या अंगावर येऊ शकलं असतं, कोणीही लोक त्याचा जीव घेऊ शकले असतं, असा कुठल्याही प्रकारचा दुष्ट विचार न करता आपल्याला तारणाऱ्याच्या योजनेशी एकरूप कसं होता येईल यासाठी त्याने स्वतः जीवनामध्ये चांगलं जीवन प्रकट केलं. तदनंतर आपण त्याच्या जीवनामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाहतो की इजिप्तला त्यानं गेलेलं जीवन किंवा तो आपलं पवित्र कुटुंब इजिप्त या ठिकाणी जे सगळं घेऊन गेलेलं होता, त्या ठिकाणी जाऊन एका वेगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे, पुन्हा त्या कुटुंबाला त्या ठिकाणी सेटल करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. आज आपण समाजामध्ये स्थलांतरितांचे प्रश्न पाहत आहोत की किती फार मोठ्या दिव्यातून या स्थलांतरित लोकांना जावं लागत आहे. आणि म्हणून त्यानं ही वाट पत्करली, तिथं जाऊन स्वतः आपल्या कुटुंबासह तो सेटल झाला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आणि त्या परिस्थितीमध्ये त्याने कुटुंबाचा सांभाळ केला. नंतर एक निष्ठावंत पती म्हणून आपण संत योसेफाकडे पाहतो की फक्त वरकरणी त्याने दाखवलं नाहीये, परंतु आपल्या निष्ठेशी तो प्रामाणिक होता. आपल्या जीवनाशी त्याने प्रामाणिकपणा दाखवला आणि जीवनामधून जे जे काही चांगलं करता येईल कुटुंबासाठी ते त्याने करण्याचा प्रयत्न केला. एक समजूतदार पालक आज आपण पाहतो समाजामध्ये काय गरजेचं आहे की माझं कुटुंब चालवत असताना, माझं कुटुंब सांभाळत असताना मी किती प्रकारे संयमपणा दाखवतो, मी किती प्रकारे समजूतदारपणा दाखवतो, हे फार गरजेचं आहे. आणि हा समजूतदारपणा आपल्याला जीवनामध्ये चांगल्या कुटुंबाच्या उभारणीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा देत राहत असते. शेवटचा मुद्दा आपण याच्या बाबतीत पाहतो की तो खूप काही बोलला नाही. आपण समाजामध्ये अनेक लोक पाहतो, कुटुंबामध्ये पाहतो की खूप काही बोलत नाहीत,
परंतु काम अगदी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत असतात. अनेक कुटुंबामध्ये आपण लोक पाहतो. त्या उलट आपण असेही लोक समाजामध्ये पाहतो, ते खूप बोलतात, परंतु जेव्हा काही कृती करण्याची वेळ येते तेव्हा ते काहीच करत नसतात. संत योसेफ जास्त बोलला नाहीये, परंतु प्रामाणिकपणे तो कष्ट करत राहिला, अगदी शांतपणे तो कष्ट करत राहिला. खूप काही बोलली एखादी व्यक्ती म्हणून ते काही खूप काही करतात असं नाहीये, आणि काहीच बोलत नाही म्हणून काहीच करत नाहीत असंही नाहीये. कधी कधी काहीही न बोलता काही लोक जितक्या शांतपणे आणि प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाला पुढे नेता येईल, आपल्या कुटुंबाची सेवा करता येईल, ते करण्याचा प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे करत असतात. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, संत योसेफाचा आदर्श जीवनामध्ये गिरवत असताना किंवा हे वर्ष त्याला समर्पित केलेलं असताना आपल्या जीवनासाठी आपण एक आदर्श घेतला पाहिजे की मला माझ्या कुटुंबासाठी प्रामाणिकपणे कशा प्रकारे कार्यरत राहता येईल. खूप काही न बोलता अगदी शांतपणे माझ्या कुटुंबासाठी मला कशा प्रकारे कार्यरत राहता येईल, ही प्रेरणा आपण संत योसेफाकडून घेऊ शकतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता चर्चने अगदी रास्तपणे त्यांना बहुमान दिलेला आहे. अखिल ख्रिस्त सभेचा आश्रयदाता. मग आपल्या कुटुंबाचा देखील तो आश्रयदाता बनतो, आपल्या चर्चचा देखील बनतो, आणि व्यापक ख्रिस्त सभेचा देखील तो आश्रयदाता बनतो. आणि म्हणून त्याला मिळालेले टायटल्स म्हणजे एखाद्याला मिळालेल्या एकूण एक टप्प्याद्वारे मिळत गेलेल्या पदव्यांप्रमाणे आहेत. आपण बघतो की सर्व संतांपेक्षा मरियेप्रमाणे त्याचा सर्वत्र उल्लेख अनेक पोप साहेबांनी आपल्या परिपत्रकामध्ये पवित्र मरियेचा निष्कलंक पती असा प्रत्येक वेळेला केलेला आहे. हे एक झालं महत्त्वाचं उद्दिष्ट. दुसरं महत्त्वाचं पाहतो की 8 डिसेंबर 1870 रोजी कॅथलिक ख्रिस्त सभेचा आश्रयदाता म्हणून पोप पायस 9 यांनी त्यांना जाहीर केलं. 1 मे 1955 रोजी पोप पायस 12 यांनी त्यांना कामगारांचा आश्रयदाता, प्रामाणिकपणे निष्ठेने आणि मन लावून काम केलं त्यानं, म्हणून कामगारांचा आश्रयदाता म्हणून देखील जाहीर केलं. 15 ऑगस्ट 1989 रोजी पोप जॉन पॉल II यांनी त्याला तारणाऱ्याचा पालक म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता हे टायटल घोषित केलं. कॅथलिक ख्रिस्त सभेचा श्रद्धा ग्रंथ ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की सुखी मरणाचा आश्रयदाता. संत योसेफ हा सुखी मरणाचा आश्रयदाता, आणि म्हणून आपण त्याच्याकडे सुखी मरणासाठी प्रार्थना देखील करत असतो की आपल्याला तडफडून मरण न येता अगदी शांत चित्ताने आपल्याला मरण यावं, म्हणून अनेक लोक त्याच्याकडे प्रार्थना करत असतात. असंख्य ख्रिस्त मंदिरं आज जगभरामध्ये संत योसेफाच्या नावाने आहेत. आपल्या धर्मप्रांतामध्ये उमराळा चर्च हे संत योसेफाला वाहिलेलं चर्च आहे. अविलाची संत तेरेसा, ज्यांना चर्चमध्ये अध्यात्मासाठी एक गुरु म्हणून मानलं जातं, त्या सुंदर रीतीनं सांगतात की ज्या ज्या गोष्टींची मी मध्यस्थी संत योसेफाकडे केली त्या त्या गोष्टींची मला माझ्या जीवनामध्ये पूर्तता मिळाली. परमेश्वराकडे पोहोचण्यासाठी एक मध्यस्थी म्हणून संत अविल्ला यांनी आपल्या जीवनामध्ये संत योसेफाचा वापर केलेला होता, आणि त्या गोष्टी संत योसेफाच्या मध्यस्थीनं त्यांना आपल्या जीवनामध्ये मिळालेलं होतं. आणि म्हणून तिनं देखील आपल्या जीवनाद्वारे, आपल्या प्रार्थनेद्वारे अनेकांना प्रेरित केलं. पोप फ्रान्सिस यांनी गेले 40 वर्ष संत योसेफाची प्रार्थना आपल्या जीवनामध्ये वापरलेली आहे. ती प्रार्थना आपण या साक्रामेंताच्या भक्तीच्या आराधनेमध्ये वापरणार आहोत. आणि म्हणून या संत योसेफाच्या जीवनावरती चिंतन करत असताना, तो अखिल ख्रिस्त सभेचा आश्रयदाता म्हणून आपण पाळत असताना, आपल्यालाही आपल्या कुटुंबामध्ये त्याचा आदर्श सतत गिरवता यावा. आपल्या कुटुंबाचा आश्रयदाता तो आहे असं मानून त्याच्या प्रेरणेने आपलं कुटुंब आपल्याला नियमितपणे चांगल्या मार्गावर पुढे नेण्यास प्रेरणा मिळावी, म्हणून या आराधनेमध्ये आपण प्रार्थना करूया.
हे गौरवशाली पितामह संत योसेफा, जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्याचे अलौकिक सामर्थ्य तुझ्यापाशी आहे. या संकटाच्या व अडीअडचणीच्या काळात माझ्या मदतीला धावून ये. जे गंभीर व यातनामय प्रसंग मी तुझ्या हाती सोपवित आहे ते तुझ्या आश्रयाखाली ठेव आणि त्यांचा शेवट गोड व्हावा असे कर. हे माझ्या प्रेमळ पित्या, मी सर्वस्वी तुझ्यावर भरवसा ठेवतो. मी विनाकारण तुझा धावा केला असे कोणी म्हणू नये. येशू आणि मरिया यांच्यासह तू सर्व काही करू शकतोस, म्हणून तुझी शक्ती इतकाच तुझा चांगुलपणा महान आहे हे मला दाखवून दे. आमेन. पोप फ्रान्सिस यांनी पित्याचे हृदय पार्थिस कॉर्दे ह्या प्रेषितीय पत्रात दिलेली संत योसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाऱ्याच्या पालका, हे धन्य कुमारी मरियेच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरियेने तुझ्यावर आपला पूर्ण भरवसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य योसेफ, तू आमचा देखील पिता आहेस हे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टांपासून आमचे रक्षण कर. हे संत योसेफा, विश्वसभेच्या आश्रयदात्या, आम्हासाठी विनंती कर. आमेन. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्तेची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांस पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावा. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठविलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतो. आमेन. आमची स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो ग्रासी, आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेसा धर्म प्रसाराच्या कैवारणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया, भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासनाही अंत जुन्याचा हो झाला. गहन इंद्रिया हे
उभयापासुनिया प्रसवे जो तो शुद्धात्मा ईशमुचा मंगल भावे स्तवूतयाला करूया वंदन त्रैक्याला करूया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गावो त्याच्या स्तवनाला स्वर्गातील भाकर तू त्यांना दिले तीच गुढीचा समावेश आहे आपण प्रार्थना करूया. हे देवा तू आश्चर्यकारक साक्रामेंतात आपले दुःख मरण यांच्या आम्हासाठी स्मरण ठेविले आहे तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची पवित्र रसे अशा प्रकारे आधारावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो सो तू युगानुयुग जिवंत राहतो स्वराज्य करतो. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, येशूचे नाव धन्य असो. त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. अल्ताराच्या अति पवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो, अल्ताराच्या अति पवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो, अति पवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भस्तंभ धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारिणी माता हिचे नाव धन्य असो, मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतां व संतान करवी धन्य असो, देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. विघ्नापासून तारी जगाला केवळ
जय जयकार जय जयकार जय जयकार